जर इथे तुझ्या सासऱ्याची वकिली करायला आली असशील ना तर आल्या पावली परत निघ. तुझा एकही शब्द ऐकण्याची माझी मनस्थिती नाहीये आता. मी कोणाचीच बाजू घ्यायला आले नाहीये, फक्त सत्य शोधून काढायला आले. जे सत्य आज तुमच्यासाठी एक आहे आणि माझ्या सासऱ्यांसाठी दुसरं. काल तुम्ही इतक्या रागात होतात, तुमच्याशी काही बोलायलाच मिळालं नाही. राग अंगाचा थरकाप झाला होता माझ्या. तुझ्या सासऱ्याने माझ्या लेकीचे शेवटचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. खरं तर मी तुझ्यासाठी शांत होतो, कळलं ना. तुझं नाव लोकांसमोर यायला नको म्हणून मी तुझ्याशी बोललो नाही. माहिती आहे मला, पण मला सांगा, काल तुम्ही तिथे जे काही बोललात, जे आरोप केलेत, ते त्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं म्हणूनच ना. मग काय मी स्वतःच्या मनाने गोष्टी रचून सांगतोय तुला? तो डॉक्टर स्वतः बोलला की माझ्या लेकीला मला भेटायचं होतं, मला काहीतरी सांगायचं होतं. पण त्या नर्सने त्या चंद्रकांतला बाप समजून आत घेऊन गेली. पण मग ते डॉक्टर खरंच बोलत असतील हे कशावरून? कारण त्याला मी धमकावलाच असा होता की खोटं बोलण्याची त्याची टापच झाली नसते. पण जगन्नाथजी, माझा बाबांवर पूर्ण विश्वास आहे, ते कधीच खोटं नाही बोलणार. हो का? काय बोलला तो? आमचं काही बोलणंच झालं नाही, मला काही माहितीच नाही बोलला ना. तुम्ही त्यांचं अर्धवटच ऐकलं आणि त्यांच्यावर हात उचललात. पण त्या डॉक्टरांनी जे काही तुम्हाला सांगितलंय ते निम्म खरं होतं, पण पुढचं सगळं खोटं होतं. काय काय म्हणायचंय काय तुला? खरं तर बाबा सानिकाला भेटलेच नाही. हो, म्हणजे ती नर्स बाबांना न्यायला आली होती हे खरं आहे. बाबा सानिकाला भेटायला निघाले होते हेही खरं आहे. पण ते वॉर्डच्या दारापर्यंत पोहोचताच डॉक्टर बाहेर आले आणि त्या डॉक्टरांनी बाबांना तिथेच थांबवलं. त्या डॉक्टरांनीच बाबांना सांगितलं की सानिका आता राहिली नाहीये, आज जाऊन काहीच फायदा नाहीये. आणि त्या डॉक्टरांनीच बाबांना तिथून पुन्हा घरी पाठवलं. नाही, हे खोटं. सावली, तू त्या घरची सून आहेस ना, म्हणून तुझी बुद्धी त्यांच्यासारखाच विचार करायला लागली, कळलं ना. तो चंद्रकांत नको त्या खोट्या गोष्टी रचतोय, काहीतरी लपवतोय, एवढं नक्की. पण माझा बाबांवर पूर्ण विश्वास आहे, ते खोटं नाही बोलणार. आणि तो खोटं बोलतोय याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण मी सत्य शोधून काढणार, कळलं ना.